जेने भव सिंधू उतरिजे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास। समचरम सरोजम सांद्रलीलाम्बुदाभं, जगन्हितपाणि मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमो, पांडुरंगा करू प्रथम नमो, दुसरे चरण संतप्रिया, दुसरे चरण संतप्रिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, सेवे लागी सेवक झालो, लागलो तुमच्या निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा आहेर। नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा। मती मंदते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जन्माद्यश्यतोन्वयादितरतचार्थेषु विघ्नस्वराट, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत सूरयः। तेजो वारिमृदा यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परम धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवो न भेदुस्तं, सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवनयत्याखिल शक्तिधरा स्वधाम्ना। अन्यायच्च हस्तचरणं श्रवणत्वगादीन्, प्रणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सेवे लागी सेवक जादो, सेवे लागी सेवक जादो। तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं मानरावित्यमुख्यं। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, हे दुःखभंजन। बारंबार
पवन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार। ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा मजरदयी सद्गुरु जेने तारलो हा संसार पुरू मनोनिविशेष अत्यदुर्विवेकावरी अतार हे आपुले चौफाळोन आभले वरी वैसु पावले श्री गुरुची विठाला विठाला आता काही सोस न करी अनेक धरी न ते एक हेची दृढ जेने भव सिंधू उतरजे पार तुटे हा दुस्तर गर्भवास। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबार यांचा महत्वाचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल या अभंगाद्वारा श्री संत तुकोबाराय भगवंताचे आभार मानतात, भगवंतापुढे कृतज्ञता व्यक्त करतात की हे देवा, हे पांडुरंगा, तुझे माझ्यावर उपकार झाले, माझ्या जीवनामध्ये फार बरं झालं। काय बरं झालं तर महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये हे बरं झालं की मला मनुष्य देह भेटला। तुका म्हणे बरा जोडला हा देह, बरं झालं की मला हा नरदेह प्राप्त झाला, भेटला। आणि तो नरदेह इहलोकामध्ये भेटला, स्वर्गात नाही भेटला, कुठं भेटला? इहलोकामध्ये भेटला। बरं झालं। आणि हे बरं झाल्यामुळं मी आता काय करणार तर महाराज सांगतात आता दुसरे काही मी प्रयत्न करणार नाही, एकच प्रयत्न करणार। काय ते प्रयत्न आहेत? त्या भगवंताला धरीन ते एक हेची दृढ, एक तो परमात्मा आहे त्याला धरण्याचा मी प्रयत्न करीन। त्याला का धरायचं, कशा करता धरायचं? त्याला जर धरलं तर जेने भवसिंधू उतरजे पार तुटे हा दुस्तर गर्भवास। त्याला जर आम्ही धरलं तर गर्भवासातून मुक्त होऊ, या भवसिंधूमधून मुक्त होऊ। आणि तो जर आमच्या हाताला आला तर एकच करणार। महाराज म्हणतात जोडीन ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ, जेने भवसिंधू उतरजे पार तुटे हा दुस्तर गर्भवास। अभंगाचा सरळ अर्थ मांडला विठाला विठाला
या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत। या सत्संगाचं जे निमित्त आहे, आपल्या या वडपूरकर परिवारातील, देशमुख परिवारातील कैलासवासी प्रभाकरराव किसनराव देशमुख गेल्या 7 वर्षापूर्वी त्यांनी आपलं स्वर्गारोहण केलं आणि जवळजवळ 7 वर्षापासून या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे। फक्त गेल्या वर्षीच माझी गैरहजेरी झाली। त्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी मी याच टायमाला, याच तारखेला संचिती हॉस्पिटलला होतो। त्यानंतर संदीप भाऊंनी मला फोन केला की महाराज कीर्तन तुमचंच राहील। मी म्हणलं भाऊ शक्य नाहीये, मग तुम्ही तुमच्याकडनं महाराज द्या। मग मी वैकुंठवासी प्रातस्मरणीय मारुती महाराज दस्तापूर यांचे नातू त्र्यंबक महाराज दस्तापूर यांना मी पाठवलं आणि गेल्या वर्षी त्यांनी सेवा केली। आता मला वाटलं माझं संपलं, आता गेल्या वर्षी नाही आलो म्हणजे मला याचं काम नाही, पण यावर्षी सुद्धा भाऊनी फोन केला महाराज कीर्तन तुमचंच होणार। म्हणून त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, या गल्लीचं सर्वांचंच माझ्यावर प्रेम आहे बरं का। कारण की आमचा संबंध गेल्या 10 वर्षापासून 7 वर्षापासून नक्कीच आहे। यानंतर या विठ्ठल रुक्माई संस्थानमध्ये एक भागवत कथा माझी झालेली आहे, ती सर्वांनी आपण ऐकलेली आहे। त्या माध्यमातून आपले संदीप भाऊ अगदी वारकऱ्यावर प्रेम करणारे, जनसामान्यावर प्रेम करणारे, आणि एवढंच नाही, ज्यांचं पुण्यस्मरण आहे की एवढा जो सत्संग या ठिकाणी घडला तर या ठिकाणी फार मोठी पुण्याई प्रभाकररावची आहे बरं का। तुम्ही म्हणसाल कशी आहे, तर महाराजांचं वचन आहे। महाराज सांगतात तिळ तिळ पुण्य साचा पडे, बहुता जलमी जोडे, नाम वाचे श्री अतुडे, समागम गडे संताचा। असा संत समागम या ठिकाणी घडणं प्रभाकररावच्या पुण्याशिवाय नाही महाराजा। महाराष्ट्रामधील नामवंत ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे असे ख्यातनाम सगळे या ठिकाणी गायनाचार्य उपस्थित आहेत। एकाएकाचं नाव घ्यायचं झालं तर आपलं कीर्तन होऊन जाईल बरं का, तरी पण घेणार आहे कारण पहिल्यांदाच हा योग आहे। विठ्ठल या ठिकाणी महाराज जे मृदंगाचार्य आहेत असे हरिभक्त परायण विष्णू महाराज, त्यांची फार मोठी संस्था आपल्या बाजूला आहे। ते या ठिकाणी आज स्कॉर्पिओ गाडी घेऊन आलेत बरं का। म्हणून या ठिकाणी विष्णू महाराज पिंगळेकर सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले आमचे ओंकार महाराज ते सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। त्यानंतर विनेकरी बाबा बाजूचे, त्यानंतर आमचे बंडू महाराज येशेगावकर, संगीत विशारद संगीत अलंकार अडंत महाराज सांगळे, त्यानंतर आमचे माऊली महाराज टाकळगव्हाणकर, त्यानंतर आमचे बाळू महाराज निवळीकर, संगीत विशारद दिगंबर महाराज पाचलेगावकर, आणि सर्वांवर प्रेम करणारे, सर्व जवळ धरणारे आमचे विठ्ठल महाराज निवळीकर, आणि माझ्यासोबत नेहमी राहणारे असे आमचे मोहिते पाटील। या सर्वांच्या चरण सर्वांचे अभिवादन करतो। आणि या ठिकाणी सर्व जी श्रवणाकरता बसलेली मंडळी आहे, प्रभाकरराव जो प्रेम करणारी मंडळी आहे, त्यांचे आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, आणि माझ्यावर अनेक गल्लीतील अनेक भागातील प्रभणीतील सर्व मंडळी या ठिकाणी दत्तराव महाराज बोरडे आहेत, बऱ्याचशा महिला मंडळ या ठिकाणी आलेला आहे।
महाराजांचं कीर्तन म्हणलं की सर्वजण येतात, दरवर्षी येतात आणि याही वर्षी आले सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विसरलं, बरं बोलता बोलता चालता चालता विसरलं, लक्षात आलं माझ्या लगेच. ज्याने रमेश वा शेणगावकर याची मागे पाठीमागं चाल म्हणावी असे आमचे हृदय सम्राट असे भजनप्रेमी रामराव महाराज वर्णेकर यांच्याकरता सुद्धा टाळे वाजवा. कसं काय झालं का नो माफ करा बरं. विठाला विठाला आणि या ठिकाणी सुंदर प्रकारची सिस्टीम आहे, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि आपलं जे कीर्तन आहे ते लावी आहे, ते शूटिंग होत आहे. म्हणून ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव असे मरेश भाऊ रुडीकर महाराज यांचे शिष्य देवा भाऊ गायकवाड यांचं नामसंकीर्तन चॅनल आहे, त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आज आपण जे जमलो आहोत, प्रभाकररावजी किसनरावजी वडपूरकर यांचं पुण्यस्मरण आहे. त्यांचं जीवन इतकं महत्वाचं आहे. त्यांनी मानवाचा देह भेटला आणि मानवाचा देह भेटून त्यांनी मानव कार्य केलं. आज ज्यांना आतापर्यंत घरं नव्हती, 350 लोकांना त्यांनी स्वतः घर बांधून दिली. बरं का, स्वतः घर बांधली. म्हणून संत वचन आहेत, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. बराया दुख अपनावे किसी के इसे इंसान कहते हैं. विठाला विठाला आणि या देशमुख परिवारातील एक वडिलाचं जे महत्व असतं, वडील संदीप भाऊला सोडून गेल्या. त्या ठिकाणी संदीप भाऊच्या आई आहेत, पण आज जरी ते नसले तरी पण या परिवारावर त्यांचे आशीर्वाद कायम आहेत. महाराज बापाचं महत्व शास्त्राने खूप सांगितलं. काय सांगितलं? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, माता पिता त्यांचा जर आपल्याकडून आदर होत नसेल आणि विश्वभरामध्ये जरी बॅनर लागत असतील, पण धड न बोली संसारा असं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. काय होई आहे? जेहे माता पितरा धड न बोली संसारा विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. केवढा जरी श्रीमंत असेल कोणी असेल, पण आईवडिलाचा जर आदर नसेल तो माऊली सांगतात तो मूर्ख आहे. विठ्ठल विठ्ठल
या ठिकाणी महाराज संदीप भाऊ एवढं आईवडिलावर त्यांचं प्रेम आहे की केवढा अट्टहास आहे आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत आपण. अनेक जणांचे वडील जातात राहतात, पण या ठिकाणी महाराज एवढा आदर आहे, एवढं त्यांच्याबद्दल प्रेम आहे. 7 वर्षापासून एवढा मोठा खर्च ते करतात बरं का, आणि योग्य ठिकाणी करतात. कारण बऱ्याच जणांकडे पैसा आहे, बऱ्याच जणांकडे श्रीमंती आहे, पण त्या श्रीमंतीचा उपयोग योग्य ठिकाणी होत नाही. योग्य ठिकाणी होत नसतो. ज्याची लक्ष्मी चांगल्या मार्गाने आली, लोकांना दुःख न देता आलेली आहे, संपत्ती सत्कार्याला खर्च होत असते. एरवी दुसरीकडे खर्च होते, पण सत्कार्यात खर्च होत नाही. भाऊ उदार अंतकरणाने खर्च करतात. कोण्या प्रकारचं काही बोललो नाही, काही नाही. मी 6 भजने अगोदर सांगितले होते. विठ्ठल महाराजांना 6 भजने. आपल्या भाऊचा रात्री फोन आला, भाऊ 6 भजने आम्हाला पुरत नाहीत, पुन्हा भजने बोलवा. आणि सर्व असा अट्टहास महाराज भाऊचा आहे, आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी सेवा करतोय. विठ्ठल विठ्ठल घराचं मांगल्य हे आई आहे. घराचं मांगल्य आई आहे, आणि घराचं अस्तित्व बाप आहे. ज्याचा बाप गेला ना महाराज, ते दुःख काय असतं ज्यांचा गेला त्यांनाच माहित आहे. बाप ज्यावेळेस घरामध्ये असतो महाराज, ऐका, बाप ज्यावेळेस घरामध्ये असतो त्यावेळेस घराचं अस्तित्व टिकून आहे, आणि बापाचं प्रेम लेकीवर फार असतं की नाही. इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं. त्यांचं दोघांचं काय नातं आहे हे मला सांगता येणार नाही, पण नाथा असा आहे महाराज. सगळ्या घराची काळजी बाप घेतो, पण त्या बापाची काळजी घेणारी ती लेक आहे. लेक आहे. बघा तुम्ही, बाप जर कधी जेवला नाही, आला बाहेरून बाजारामधून आला, वडील आले आणि जेवले नाही असं जर मुलीला कळालं, तर आई सांगते, अगं तुझे बाबा जेवले नाही म्हणल्याबरोबर आई मुलगी जवळ जाते आणि सांगते, बाबा तुम्हाला पोहे करून देऊ, तुम्हाला चहा करून देऊ, नाही की नाही. तुम्ही जर जेवला नाही तर मीही जेवणार नाही, अशी म्हणणारी मुलगी आहे. अशी म्हणणारी मुलगी आहे. आणि ज्यावेळेस महाराज लेक नांदायला निघते, ज्यावेळेस लेक नांदायला निघते, त्या टायमाला महाराज बाप एका कोपऱ्यामध्ये असतो. त्याचं दुःख अंतकरणामध्ये हृदय भरून आलेलं असतं, पण तो आपलं तोंड बाजूला करतो. आणि ज्यावेळेस मुलगी आपली त्या कारमध्ये बसते, ड्रायव्हर गाडी चालू करतो आणि चालू करून निघतो, एवढ्यामध्ये सांगतात, रामभाऊ मुलगी चालली आहे. आणि चालली म्हणल्याबरोबर तो बाप येतो. आरशामध्ये बापाचं मुख दिसतं, अर्थामध्ये बापाचं मुख दिसतं. ड्रायव्हर गाडी थांबवतो. दररोज मुलीला मिठी मारणारा बाप पण आज मुलीकडे जात नाही, तर ज्या बाजूनं जावई बसलेत त्या बाजूनं जातो. आणि तो बाप महाराज जावायला हात जोडतो. हो, तो हात जोडतो. जावाई बापू, हा माझा सोन्याचा तुकडा आहे, याला सांभाळा. आजवर मी याला लाडानं वाढवलंय. माझी पोरगी आळशी आहे, माझी पोरगी थोडी लाडाची आहे, थोडं काम तिला जमणार नाही, पण रागवू नका, बरं रागवू नका, असा म्हणणारा बाप आहे. आणि बाप ज्यावेळेस माहेरामध्ये असतो महाराज, तर मुलींना माहेरा येण्याकरता फोन लावावा लागत नाही. फोन लावावा लागत नाही. पण ज्यावेळेस आई वडील जर माहेरामध्ये नसतील तर भावाला फोन लावावा लागतो, भाऊ मी कधी येऊ रे, मी कधी येऊ. ऐका, पण ज्यावेळेस आई वडील असतात महाराज, 1 महिना अगोदर मालकाला सांगते, मी आज माहेरला जाणार आहे, 1 महिना अगोदर. आणि म्हणून असं हे बापाचं प्रेम आहे. एका वाक्यामध्ये सांगतो. पण आज एवढी भयानक परिस्थिती आहे बरं का. संदीप भाऊ सारखे मुलं फार थोडे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
संदीप भाऊसारखी मुलं फार थोडे आहेत हा. तुम्हाला सांगून जाईल, बाकी कोणाचे आशीर्वाद नाही भेटले तरी चालेल, पण पितराचे आशीर्वाद आणि आईवडिलाच्या आशीर्वादाशिवाय आपलं काहीच चालत नाही हा. कोणाचे आशीर्वाद पाहिजे? आपल्या पितरांचे पाहिजे आशीर्वाद. आपण या ठिकाणी बसलोत, आपण कीर्तन ऐकायलोत, पण आपले जर पितर नसते तर आपण इथं असतो का बोला? आणि म्हणून सगळी पितरांची कृपा आहे. पितर संतुष्ट केले पाहिजे, आईवडिलाला समाधानी ठेवलं पाहिजे, तर ते आपलं मानवी जीवनाचं मूल्य आपल्याला कळेल. विठ्ठल विठ्ठल. पण आज असे काही माणसं आहेत महाराज, ते सांगायलाही नको आहे हा, सांगायलाही नको आहे. पण आईवडिलाला जर दुःख आपण दिलं, त्यांचा जर अपमान आपल्याकडून झाला, तर एक बाप वृद्धाश्रमामध्ये ठेवला महाराज, आणि शेवटच्या टायमाला वडिलांनी सांगितलं मला घरी मरायचे, माझा जीव प्राण घरी सोडायचे, मला घरी घेऊन चला. मुलांनी त्या वृद्ध आश्रमामध्ये सोडलं, पण मरणाच्या टायमाला तो घरी आला, थोडासा बोलला आणि तो भिंतीकडे हात करू लागला. कशाकडं? इकडं हात करायचा, इकडं हात करायचा, इकडं हात करायचा. मुलांना सर्वांना वाटलं की वडिलांनी काहीतरी भिंतीमध्ये ठेवलंय, धन काहीतरी ठेवलं. आणि त्यानंतर महाराज सगळ्या भिंती मुलांनी पाडल्या. कशासाठी पाडल्या? वडिलाची आज्ञा म्हणून नाही, धनासाठी पाडल्या, धनासाठी सगळ्या भिंती पाडल्या. आणि मग बाबाला, बाबा ह्या भिंती पाडल्या कुठं ठेवलं तुम्ही? डॉक्टरना सांगितलं, डॉक्टर या भिंतीमध्ये काही नाही ठेवलं मी, पण ज्या मुलानं मला घर असताना वृद्ध आश्रमात सोडले, त्या मुलाकरता घर कशाकरता ठेवायचे? पाडा घर. आणि म्हणून त्याने घर पाडले. अशी परिस्थिती महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि एका वाक्यामध्ये सांगतो, बापाचं प्रेम एवढं असतं, एवढं प्रेम असतं. बाप करी जोडी बाप
करतो, एवढं बाप करतो. जगामध्ये सगळं कळेल महाराज, पण बाप करणं अवघड आहे. काय करणं अवघड आहे तेव्हा कळत नाही आणि गेल्यावर ते मिळत नसतात महाराज. पुन्हा पुन्हा सर्व काही मिळेल, पण आई वडील हे भाग्याने मिळतात, पुन्हा मिळत नसतात. पुन्हा मिळत नसतात. बाप कळणं अवघड आहे, अवघड आहे. ते गीत आहे बघा सुंदर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. उरा मधी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची काळ्या मेघावानी, मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जन्म वागल आभाळ, तुझ्या विना जन्म त्याचा जन्म रानमाळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अरे मुलानं किती बी कमाई करू द्या, जरी तू लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. देख त्याच्या डोळ्यातली कधी कासाविसी, तुझ्या पायी राबणर होती त्याची कुशीर, होती त्याची कुशी. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. ज्याला बाप कळाला त्याला भगवंत कळाला. विठाल विठाल विठाल. कुंडली गगनधारी विठ्ठल. आडे म्हणून एका बापाचं चिंतन आपण थोडस केला. अभंग काय म्हणतो हे आपल्याला बघायचंय. आपल्या सगळ्यासाठी ही गोष्ट फार बरी झाली. बाबा वैद्य काका काय झालं, आमच्या जीवनामध्ये फार बरं झालं. काय बरं झालं, बंगला बांधला म्हणून बरं झालं, मुलगा ड्युटीला लागला म्हणून बरं झालं, लाख रुपये पगार घरा येतो म्हणून बरं झालं. नाही नाही, बरं हे झालं की या इह लोकामध्ये आपल्याला हा देह भेटला. काय भेटला, देह भेटला. आणि देह भेटला तर भेटला, पण आतापर्यंत टिकला
हे सुद्धा काय झालं? बरबे झाले आजीवरे बरवे झाले अजवरी नाही पडलो काळाचे हरी वाचून आलो वेथवरी उरले हरी तुम्हा समर्पण. आतापर्यंत आपण जगलो बर का, म्हणून त्या भगवंताचे काय आहेत आपल्यावर उपकार. बुरे मुझे मालिक सब कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. मुझे मेरे मालिक सब कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. मुझे मेरे मालिक सब कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. मुझे मेरे मालिक सब कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. मुझे मेरे मालिक सब दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. मुझे मेरे मालिक सब कुछ दिया है तेरा शुक्रिया शुक्रिया मुझे मेरे मालिक सब कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. मुझे मेरे मालिक सब कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. मुझे मेरे मालिक सब कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया तेरा शुक्रिया. काय झालं? मुझे मेरे मालिक सब कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. काय काय दिलं महाराज? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडसी नारायण नासे जीव पना भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान. पण बरं झालं देह भेटला आतापर्यंत टिकला है की नाही.
नाही तर काय खरंय महाराज या मातीच्या भांड्याचं हो, कधी फुटल गॅरंटी आहे बाबा. नवमास कष्टला दाव्याने प्रस्तुत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांतुते जननीय दुःखदाये मोकली. स्मरे त्या हरिहरा शरण जाये माऊली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, 10वा महिना सुरू झाला. आणि 10वा महिना सुरू झाल्यावर वेदना सुरू झाल्या. पत्नी आक्रोश करते की उचला मला, डॉक्टर कडे न्या लवकर, माझं आता बघा बाळांपण होत आहे, लवकर उचला, डॉक्टर कडे न्या. आणि डॉक्टर कडे नेलं महाराज. आणि डॉक्टर कडे नेल्याच्या नंतर डॉक्टरने ऍडमिट करून घेतलं. आणि घेतल्याच्या नंतर सोबत जे होते त्यांना आतमध्ये अंडर कक्षामध्ये बोलावलं आणि विचारलं, बाईचे कोण तुम्ही? काय विचारलं? बाईचे कोण तुम्ही? सांगितलं बाईचे मालक आहे मी. असं, ठीक आहे, तुम्हाला लवकरात लवकर एक निर्णय घ्यायचा आहे. निसर्गारित्य बाळाचा जन्म संभवत नाहीये, बाळाचे तुकडे तुकडे करून काढावे लागतील. एक तर आई वाचेल, नाही तर मुलगा वाचेल. सांगा, मुलगा पाहिजे का आई पाहिजे? वैद्य काका काय पाहिजे? बोला पटकन, कीर्तन पुढं. काय पाहिजे? अरे डॉक्टर, मुलाचे तुकडे तुकडे काढून तरी चालतील, पण मला आई पाहिजे. वा, बोराडे महाराजांनी चांगला निर्णय घेतला, उदार अंतकरण निर्णय घेतला. पण ज्यावेळेस आपण आईच्या उदरामध्ये होतो त्या टायमाला जर आपल्या वडिलांनी हा निर्णय घेतला असता तर तुम्ही सांगायला आणि मी ऐकायला असतो का? बोला. मग किती बरं झालं आपलं. इहलोकीचा हा देह, देव वेचे ताती पाय, देव वेचे ताती पाय, देव वेचे ताती पाय, देव वेचे ताती पाय. देह देव विच्छिताती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. अरे जो देह आपल्याला भेटलाय हे देवाला मिळत नाही, ते आपल्याला भेटला. पण आपण काय केलं पाहिजे मात्र लक्षात ठेवा. नामदेवराज सांगतात, जन्मनी संसारी झालो त्याचा दास, जन्मनी संसारी झालो त्याचा दास, माझा तो श्वास, माझा तो श्वास, माझा तो श्वास,
जन्मी आम्ही बहुत सुकृती हर पल जिंदा हर मुखी गाता हर पल जिंदा हर मुखी गाता बहुती सुकृती एका जन्माचं प्रणया बहुता सुकृती नरदेह लाधला जन्मो जन्मे आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा बा विठ्ठले त्या पांडुरंगाने आमच्या कृपा केली देह भेटला देह भेटला एका जन्माच्या पुण्याने भेटला नाही फक्त भेटला एक रे या देहाची किंमत होईल पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मित्रम पुनर्सर्व पुन्हा पुन्हा सर्व काही मिळेल पण हा नरदेह मात्र पुन्हा भेटणारा नाही का भेटेल बोला नरदेह पुन्हा पुन्हा भेटणार नरदेह नाही म्हणून त्या भगवंताचे उपकार आहेत नरदेह आम्हाला भेटला नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा आवाज गेल्यास आवाज शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम आठवा मधुसूदना या देहाची बाबा किंमतच होत नाही 10 लाख रुपये किंमत धरायची घ्यायची 20 लाख 50 लाख अनमोल किमतीचा देह अनमोल किमतीचा अमोलिक रत्न अमोल रत्न आपल्याला जोडवायची किंमत होत नाही उदाहरण सांगतो एक शिष्य गुरु महाराजाकडे गेला आणि सांगितलं गुरु महाराज या देहाची किंमत किती आहे याचं मोल किती आहे त्यावेळेस गुरु महाराज सांगतात तुला अशी किंमत कळणार नाही पण एवढ्यामध्ये गुरुजींनी खिशामधून एक लाल लाल खडा काढला पिवळा पिवळा आणि हातामध्ये दिला आणि सांगितलं बाजारामध्ये जा आणि या देहाया हिऱ्याची खड्याची किंमत करून ये त्याने हा खडा घेतला भाजीपाल्यावरच्या दरबारामध्ये गेला बाजारामध्ये विचारला दादा या खड्याचं मोल मला करायचंय काय किंमत आहे या खड्याची तो भाजीपाल्यावाला म्हणला दिसायला खडा चांगला आहे
तुला 5 किलो आलू देतो, 2 किलो कोथिंबीर देतो, 1 किलो भाजी देतो, देऊन टाक मला. ते मला द्यायचा नाही, फक्त किंमत करायची. पुन्हा तो माणूस पुढे गेला आणि पुढे गेल्यावर तो किराणा मालाच्या दुकानावर गेला. दुकानदाराला विचारला, दुकानदार या खड्याची किंमत सांगा. दुकानदाराने तो खडा पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर महाराज दुकानदार म्हणला, 1 क्विंटल साखर, 1 तेलाचा डबा तुला देऊन टाकतो, देऊन टाक. म्हणले द्यायचा नाही, फक्त किंमत करायची. त्यानंतर तो चांदीच्या बाजारामध्ये गेला, या खड्याची किंमत सांगा. चांदीवाला म्हणला, या खड्याची 5 किलो चांदी देतो. किंमत वाढत चालली, कमी व्हायली, वाढत चालली. 5 किलो चांदी. एखादा म्हणला सध्या मला द्यायचा नाही, गुरुनं सांगितलं फक्त किंमत करायची आहे. त्यानंतर तो पुन्हा पुढच्या बाजारात गेला, सोन्याच्या बाजारात गेला. सांगितलं, दादा या खड्याची किंमत सांगा. त्यावेळेस तो म्हणला, तुला 5 किलो सोनं देतो, देऊन टाक मला. तो म्हणला नाही, फक्त किंमत करायची आहे. आणि त्यानंतर हिऱ्याच्या बाजारात गेला आणि हिरा पारख्यानं हिरा ओळखला. त्याने सांगितलं, बाबा हे तुला भेटलाय, अरे या मोलाचं पृथ्वीचं दान जरी केलं तर याची बरोबरी किंमत होऊ शकत नाही. त्याला हात जोडले आणि नमस्कार करून वेढा मारला. महाराज त्या हिऱ्याचं जसं आहे तसं या देहाचं आहे, किंमत होईल याची. मनुष्य जन अनमोल रे, माटी में न घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है कभी नहीं मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्माना मोल रे, आवाज आवाज, माटी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है कभी नहीं मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन अनमोल रे, माटी में न घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू बुलबुल है ये पानी का, मत कर सोच जवानी का. मत कर सोच जवान, सोच समझ के चलना रे प्यारे, पता नहीं जिंदगानी का. सबसे मीठा बोल रे, माटी में ना भूल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नाही बरं झालं भेटला, आतापर्यंत टिकला, पण आता एवढा अनमोल दे भेटला. काय करायचंय अभंगाच्या पहिल्या चरणात. आता काही सोस न करी अनेका, आता काही सोस न करी अनेका, न करी अनेका. आवाज आला. आता करी साका, न करी अनेका. आता काही सोस न करी अनेका, आता काही सोस न करी
देह भेटला बरं झालं, टिकला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता देह भेटल्यावर करायचं काय हे मात्र महत्वाचं आहे. काय करणार महाराज तुम्ही? दुसरं काहीच प्रयत्न करणार नाही मी आता. काही सोस म्हणजे प्रयत्न फक्त एकच यादसाठी केला होता आटास, फक्त त्या एका करता. धरीन ते एक हेची दृढ, त्या परमात्म्याला चित्तामध्ये धारण करील. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारिला भव भ्रम. बाकी सगळं केलं पण त्याला जर नाही धरलं तर काही उपयोगाचं नाही. ऐका, नाचणारा मोर, ध्यान देऊन ऐका, नाचणारा मोर पैशाचा जोर, आवाज गेला कुंकड, आवाज बरोबर करा ना. नाचणारा मोर पैशाचा जोर किती जरी असला, पैशाचा जोर किती जरी असला, माया नदी कशानं तरता येणार. अनेक करी जे उपाय तो अपाय तो होई तो वेग, पण त्याला जर धरलं, पाडस वाघोरी करांडी, कमुंगी मेरू वलांडी, तरीच हे मायेची पैलतडी देखती जीव. जरी चोरा सभा दाटे अथवा मिनागुळू घोटे, का उलटी वसी बिहाडा तरी, अशी माऊलीच्या ओळी आहेत. आपोलिया अंगे तोळी माया जाळ, ऐसे नाही बळ कोणापासी. फक्त एकच, येथे एक चिल्ला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐल ती धडसडले माया जाळ. मग त्याच्याकरता मी प्रयत्न करीन. दुसरं चरण. हॅलो, हा, जेने भव सिंधू उतरी जे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास. किती गर्भवास कठीण आहे, पण त्या भगवंताला धरलं ते प्रयत्न करणार. आणि दुसरी एकच प्रयत्न करणार. काय करणार? जोडीन ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, करावया जतन हे उपाय लाभाचे. आणि त्या चरणाकरता महाराज गवळणी रडल्या. हो, कोण रडल्या? गवळणी. मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले 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 बंसी वाले, मुरली वाले
सुध बुध हुई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। जोत जगा दे मन से सुना दे, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले। रडल्या नाही गोपी कशा करता? चरणों में ले ले, म्हणून जोडीनं ते आता देवाचे चरण अविनाश धन परमार्थ। गोपिका रडल्या, कोणाकरता रडल्या बरं? देवाचे चरण जोडण्याकरता रडल्या। आपण बी रडलो, कशा करता? कोण रडलं नाही आपल्यास? बोला ना, सगळे रडले, पण चरण जोडण्याकरता नाही। महाराज, जीवनामध्ये झोप येऊ नये, झोप जीवनाचं साध्य आहे भगवंताचे चरण जोडणं। जोडीनं ते आता झोप येऊ नये। नींद न आए रे, चैन न आए रे, जीवन सारा बीता जाए शाम ने आयो रे। नींद न आयो रे, चैन न आयो रे, जीवन सारा बीता जाए शाम ने आयो रे। नींद न आयो रे, चैन न आयो रे, जीवन सारा बीता जाए शाम न आए रे। जीवन सारा बीता जाए शाम न आए रे। गोपिका रडल्या, नींद न आए रे, चैन न आयो रे, जीवन सारा बीता जाए शाम ने आयो रे। तुम्हाला सांगत होतो, बाकी काही जरी जोडलं नको, सांगितलं नाही तुम्हाला? काय सांगितलं? नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा कायमचा नसतो। काळ आला की पिशारा आणि वेळ आले की पसारा आटपावच लागतो, आटपावा लागतो। म्हणून जोडीनं ते आता देवाचे चरण अविनाश धन परमार्थ। जेणे भव सिंधू दुस्तरचे पार, हा भव दुस्तर गर्भवास। तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्यपणे इह लोक आलो। बार कुमार Hare
तुका म्हणे आता उदार होई पाय संताची आसंताची समाधान का तुझं काही ना ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली